नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपलं आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आजचा जो आपण डिस्कशनचा पॉईंट आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. का माहिती आहे? कारण यावरती न्यूमरिकल्स जेई नीटला तर असतातच, CETला सुद्धा असतात आणि तुमच्या रेग्युलर जो स्टेट बोर्डचा सिलेबस आहे, स्टेट बोर्डची एक्झाम आहे, त्यासाठी हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तर कुठला पॉईंट? तर मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर एक ॲमीटरमध्ये कन्वर्ट करायचा आहे आणि तोच मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला व्होल्ट मीटरमध्ये पण कन्वर्ट करायचा आहे. पण ते कन्वर्ट तर आपण करूच, त्यात काय वांधा नाही, त्यात काय टेन्शन नाही. पण ते कन्वर्ट करायचं का? आणि हा मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर काय, ज्याला आपण MCG म्हणतो, त्याचा उपयोग काय हे जर माहीत असेल तर कन्वर्ट का करायचं हे तुम्हाला समजेल. जर मेन पॉईंटच, मेन मुद्दाच माहीत नसेल, मेन विषयच माहीत नसेल तर मीटिंगमध्ये भाग घेऊन उपयोग काय? जर मीटिंगमध्ये भाग घ्यायचा असेल तर मीटिंगचा मुद्दा तर माहीत पाहिजे. मग तसंच मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर जर समजून घ्यायचं असेल, ते कन्वर्ट का करायचं तर त्याचं काम माहीत असलं पाहिजे. तर मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर काय असतो? एक छोटासा डब्बा असतो, असा छोटासा असा डब्बा असतो. तुम्ही तुमच्या लॅबमध्ये बघालच, असा या टाईपचा असा एक डब्बा असतो. ओके. आणि याच्यावर नंबर असतात 1 2 3 4 5 आणि याच्यावर एक काटा असतो, याला एक वायर असते, याची वायर असते आणि आपल्या सर्किटला जॉईन करायचे असते. तर पहिलं काम ह्या MCG जे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आहे हे पुढच्या लेसनमध्ये आपण शिकूच. त्याचा ते कसं काम करतं, तो काटा कसा काय फिरतो, पण त्याचा यूज माहीत पाहिजे. पहिलं काम मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचं काम काय? टू कॅल्क्युलेट करंट. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर काय करणार? करंटची व्हॅल्यू मेजर करणार. पण तुम्ही तर म्हणाल करंट मेजर करायला आपल्याकडे ॲमीटर अवेलेबल आहे ना भाऊ. ॲमीटर पण करंट मोजतो, मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर पण करंट मोजतो, पण दोघांच्या करंटमध्ये फरक आहे. काय फरक आहे बघा. जो ॲमीटर आहे तो लार्ज करंट मेजर करतो, मोठा करंट मेजर करतो. फ्रॉम 1 एम्पियर टू 10 एम्पियर 15 एम्पियर असा मोठा करंट मेजर करतो. आणि हा जो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर हा छोटासा बच्चा आहे, तो फक्त स्मॉल करंट मेजर करतो. स्मॉल करंट म्हणजे कुठला? 1 एम्पियरपेक्षा खाली म्हणजे 0.5 मायक्रो एम्पियर. ओके. 0.6 मायक्रो एम्पियर. हा जो 1 एम्पियरपेक्षा जो छोटा करंट आहे तो जर मोजायचा असेल तर तुम्ही ॲमीटर वापरू शकत नाही, कारण ॲमीटरचा काटा हलणारच नाही, कारण तो मोजतो मोठा करंट. मग छोट्या करंटला आपला निडल का हलवेल तो? मग त्यासाठी आपल्याला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आहे जो स्मॉल करंट मेजर करतो. उपयोग समजला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर. आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे? हा जो मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. कन्वर्ट करायचं म्हणजे याच्या बेसिक स्ट्रक्चरमध्ये थोडासा चेंज करायचा आहे. एक मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरमध्ये तुम्हाला ॲमीटरमध्ये कसा कन्वर्ट करायचा ते पण शिकवणार आहे आणि व्होल्ट मीटरमध्ये कसा कन्वर्ट करणार ते पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात. ॲमीटर म्हणजे हाच मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर मी एक छोटासा चेंज केला की तो मोठा करंट पण मोजणार. आणि हाच मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर ज्याच्याने करंट मोजतो तो व्होल्टेज पण मोजणार. कसं का शक्य आहे? शक्य आहे. ते कसं ते तुम्हाला सांगणार आहे. पहिला बघूया आपण हाऊ टू कन्वर्ट मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर इनटू ॲमीटर. ॲमीटरमध्ये कसं करणार? त्याला असा काय चेंज करणार की तो लार्ज करंट मोजायला सुरुवात करणार? त्यासाठी काय करायला लागेल बघा. ओके. त्यासाठी तुम्हाला माहीत पाहिजे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचा ड्रॉबॅक काय, म्हणजे तो का मेजर करू शकत नाही. MCG हा लार्ज करंट का मोजू शकत नाही हे तर शिकणार आहोत. पण मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरचं ॲमीटरमध्ये कन्वर्ट करताना कुठल्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत बघा. पहिलं, ॲमीटर लार्ज करंट मेजर करतो, पण मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर छोटा करंट मेजर करतो. मग आपल्या मूव्हिंग कॉईलमध्ये काय काय चेंजेस केले पाहिजेत? चेंजेस बघा काय काय करायला लागणार. MCG मध्ये कुठले चेंजेस करायला लागणार? करंट कॅपॅसिटी शुड इन्क्रीज. पहिला आहे मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याची कॅपॅसिटी इन्क्रीज करायला पाहिजे. ओके. सेकंड, इट शुड हॅव झिरो रेजिस्टन्स. मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याचा रेजिस्टन्स पण 0 पाहिजे. ॲक्च्युली 0 रेजिस्टन्स पॉसिबल नाही आहे, पण नियरली इक्वल टू 0 पाहिजे. तुम्ही म्हणाल 0 रेजिस्टन्स का पाहिजे? अरे जर मूव्हिंग कॉईल गॅल्व्हॅनोमीटरमध्ये स्वतःचा रेजिस्टन्स असेल तर करंट सगळा विथड्रॉ करेल तो, आणि करंट विथड्रॉ केला, स्वतःसाठीच करंट यूज केला
तर मग करंट काय दाखवणार, करंट तो कमी दाखवेल, जो ॲक्च्युअल करंट दाखवायला पाहिजे त्याच्यापेक्षा कमी दाखवेल तो करंट, म्हणून त्याचा रेजिस्टन्स 0 पाहिजे. फॉर एक्झाम्पल समजा एक वेटर आहे, तो वेटर सगळ्यांना खाणं वाटतो, खाणं सगळ्यांना पुरलं पाहिजे ना, पण त्या वेटरनेच जर खाणं खाल्लं तर, समजा कुठला रस्सा वडा मिसळ वडापाव द्यायला जातो वेटर आणि जाता जाता त्याने 2 पाव खाल्ले, स्वतःच सगळं खाल्लं, तर पेशंट नाही कस्टमरला काय भेटणार, ग्राहकाला काय भेटणार. म्हणून त्याचप्रमाणे मुव्हिंग कॉईल गॅलव्हनोमीटरमध्ये स्वतः करंट खाल्ला नाही पाहिजे, कारण तो करंट मोजणार आहे, स्वतःच खाल्ला तर मोजणार काय. देअरफॉर इट शुड हॅव 0 रेजिस्टन्स. एक आयडियल ॲमीटर शुड हॅव 0 रेजिस्टन्स. थर्ड, इट शुड प्रोटेक्ट फ्रॉम लार्ज करंट. एक मोठा करंट जो तुम्ही पाठवणार आहात त्याच्यापासून हा प्रोटेक्ट झाला पाहिजे, कारण हे छोटंसं बाळ आहे रे, छोटंसं बाळ आहे MCG, त्याच्यातनं मोठा करंट पाठवला भुसकाट पडेल, त्याचा स्फोट होईल, डॅमेज होईल, जळल बिळल ना, तो ते डॅमेज केलं पाहिजे. मग या सगळे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपल्याला काय यूज करायला लागेल बघा, काय यूज करायला लागेल तर शंट रेजिस्टन्स यूज करायला लागेल. शंट रेजिस्टन्स. आता हे शंट रेजिस्टन्स म्हणजे काय ते बघा. शंट रेजिस्टन्स मीन्स व्हेरी स्मॉल रेजिस्टन्स. असा रेजिस्टन्स यूज करायचा ज्याचा रेजिस्टन्स मुव्हिंग कॉईल गॅलव्हनोमीटरपेक्षा पण खूप कमी पाहिजे. तुम्ही म्हणाल याच्याने कसा काय होणार, वाट बघा, वेट करा, आता सांगतो कसं. पहिलं हे लिहून घ्या. इमॅजिन करा या बल्बमधून, या वायरमधून लार्ज करंट जातोय आय नावाचा. ओके, आता जर तुम्हाला करंट मेजर करायचं असेल तर ॲमीटर नेहमी सिरीजमध्ये लावतात, हे लक्षात असू द्या. याच्यातून जाणारा करंट आहे तो ॲमीटरमधून पण गेला पाहिजे, त्याच्यामुळे तुम्ही मुव्हिंग कॉईल गॅलव्हनोमीटर आहे MCG म्हणतो, गॅलव्हनोमीटर, याच्यातून करंट पास झाला पाहिजे, म्हणजे तो रेजिस्टन्सला जे इक्विपमेंट आहे त्याला तुम्ही पॅरलल जॉईन करायला पाहिजे, तर याच्यातून जाणारा करंट. पण प्रॉब्लेम काय, मोठा करंट गेला, हा डॅमेज होणार. मग काय करायचं, तुम्हाला सांगितलं शंट रेजिस्टन्स, तर त्याच्या अक्रॉस एक छोटा रेजिस्टन्स लावायचा. हा बघा असा पॅरललमध्ये एक छोटा रेजिस्टन्स लावायचा, ज्याला बोलतो आपण शंट रेजिस्टन्स. ओके, हा शंट रेजिस्टन्स लावायचा, ज्याला S ने डिनोट करतो. आता इथं फायदा काय बघा, इथून आला मोठा करंट. ओके, आता करंट काय करतो, नेहमी इझी पाथ फॉलो करतो. इकडचा रेजिस्टन्स जास्त आहे, इकडचा रेजिस्टन्स कमी आहे. मॅक्झिमम अमाऊंट ऑफ करंट याच्यातून जाणार आणि मिनिमम करंट याच्यातून जाणार. समजा इथून करंट आला 99% करंट या शंट रेजिस्टर, तर आपण पाथ डायव्हर्ट केला, एक दुसरा रस्ता उपलब्ध करून दिला, मग इथून जाणार कमी करंट, 1% करंट इथून जाणार. मग इथून मोठा करंट पास केला, इथून छोटा करंट पास केला, हा रीडिंग मेजर करेल ना, कॅल्क्युलेशन करू शकतो. इथून 99, इथं जर 1%, इथे जर 1 अँपियर दाखवत असेल तर 100% इथून 99 अँपियर, एक्झाम्पल 99 अँपियर पास झालेला असला पाहिजे. ओके, म्हणजे इथं काय केलं तुम्ही, एक शॉर्टकट दिला. फॉर एक्झाम्पल इथून जर ट्रॅफिक जास्त असेल तर एक असा रस्ता बनवायचा की जिथून मॅक्झिमम व्हेकल गेले पाहिजे. समजलं. आता इथं शंट रेजिस्टन्स आहे. आता ह्याचं इक्वेशन बघा, हा जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याचं रेजिस्टन्स आपण G मानू. इथून I करंट आला, गॅल्व्हनोमीटरमधून समजा IG करंट गेला, गॅल्व्हनोमीटरमधून IG करंट गेला, तर ह्या उरलेल्या ब्रँचमधून किती करंट जाईल, I मायनस IG. फिल्टर झालेला करंट इथून जाईल. IG करंट इथे गेला, मग या ब्रँचमधून याच्यातनं हा मायनस केला की इथून करंट जाईल. आता बघा दोन्ही आहेत पॅरलल, दोघांचं पोटेन्शियल सेम असणार, पॅरललमध्ये पोटेन्शियल सेम असतं. आता बघा याचं जे व्होल्टेज असणार तेच ह्याचं व्होल्टेज असणार. V1 इज इक्वल टू V2. आपल्याला व्होल्टेज मेजर करायचं नाही आहे. ओके, याचं व्होल्टेज करंट इंटू रेजिस्टन्स मीन्स IG G झाला. याचा व्होल्टेज काय असेल, रेजिस्टन्स मल्टिप्लाय बाय व्हॅल्यू ऑफ करंट I मायनस. समजला फॉर्म्युला. हा फॉर्म्युला तुम्ही रट्टा मारून ठेवा, पाठ करून ठेवा, याच्यावर न्यूमरिकल येणार आहे. आता तुम्हाला किती रेजिस्टन्स ॲड करायचा पॅरलमध्ये, म्हणजे शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू काढायची असेल तर I मायनस IG ला इकडे जाऊन डिवाइड करा, डिवायडेड बाय I मायनस IG. याच्याने शंट रेजिस्टन्सची व्हॅल्यू भेटेल. आता काही जणांना क्वेश्चन आहे की हे दोन आले कसे. अरे Vचा फॉर्म्युला काय, IR, करंट इंटू रेजिस्टन्स. ओके, इथला करंट आहे IG, रेजिस्टन्स G आहे. इथला करंट आहे I मायनस IG, रेजिस्टन्स S आहे. दिस इज हाऊ यू विल कन्वर्ट मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर इंटू ॲमीटर. त्याला कन्वर्ट नाही केलं, त्याची मेजरिंग कॅपॅसिटी वाढवलेली आहे तुम्ही.
तुम्हाला तर माहिती आहे बाबा, इथून समजा 1 अँपियर करंट असेल तर इकडून 9 अँपियर, दोघांची ॲडिशन केली 9 आणि 1 10, म्हणजे या ब्रँचमध्ये 10 अँपियर करंट होता. समजलं? क्लिअर आहे? याचे न्यूमरिकल आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. आता आपण मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर व्होल्ट मीटरमध्ये मेजर करू. हा फॉर्म्युला पाठ करून द्या. हा फॉर्म्युला डायग्राम लक्षात असेल, कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट क्लिअर असेल तर इक्वेशन लक्षात राहील, नाही तर रट्टा मारून पण समजणार नाही. 200-500 फॉर्म्युले आपल्या फिजिक्सच्या बुकमध्ये. चला तर कन्वर्ट करूया. चला आता मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरचं व्होल्ट मीटर. पहिलं तर हे माहीत पाहिजे, व्होल्ट मीटर व्होल्टेज मेजर करतं. ओके, आणि व्होल्टेजचा फॉर्म्युला पण आहे, V IR आहे. ओके, आता प्रॉब्लेम काय बघा, जर हाय रेजिस्टन्स तुम्हाला करायचं असेल तर कुठले कुठले चेंजेस केले पाहिजेत बघा. मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरमध्ये चेंजेस, पहिला चेंजेस चुक्या, नंतर आपण एक्सपेरिमेंटली बघूया. इट शुड इंक्रीज कॅपॅसिटी ऑफ व्होल्टेज मेजरमेंट. व्होल्टेज मेजर करण्याची कॅपॅसिटी वाढवली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं, इट शुड हॅव हाय रेजिस्टन्स. त्याचा रेजिस्टन्स जास्त पाहिजे इन्स्ट्रुमेंटचा. जर रेजिस्टन्स जास्त असेल तर व्होल्टेज जास्त आहे ना. काय बघा, हे बघ, आरची व्हॅल्यू जास्त 100, 250, 1000, तर याने याला मल्टिप्लाय केलं की मल्टिप्लिकेशन मोठं म्हणजे व्होल्टेज मोठा आला, म्हणून रेजिस्टन्स जास्त. आणि बेसिकली आयडियल व्होल्टमीटर शुड हॅव इनफायनाईट रेजिस्टन्स. या सेंटेन्सला भूल कर भी भूल मत जाना, खूप इम्पॉर्टंट सेंटेन्स आहे. आयडियल व्होल्टमीटर शुड हॅव इनफायनाईट रेजिस्टन्स. नसतो कधी इनफायनाईट रेजिस्टन्स, पण इट शुड हॅव इनफायनाईट रेजिस्टन्स. ॲक्च्युली रेजिस्टन्स खूपच वाढला तर करंटच जाणार नाही, त्यामुळे व्होल्टेजचा काय फायदा पण नाही. पण इतका पण नको, थोडा जास्त रेजिस्टन्स पाहिजे. फिल इन द ब्लँक्सला. आणि आयडियल ॲमीटर शुड हॅव लो रेजिस्टन्स, दॅट इज 0 रेजिस्टन्स. तिसरं, इट शुड प्रोटेक्टेड फ्रॉम पॉसिबल डॅमेज पासून पण प्रोटेक्शन झालं पाहिजे. हे सगळे पॉईंट तुमच्या बुकमध्ये अवेलेबल आहेत. ओके, आता मेन मुद्दा काय तो बघा. ओके, सारखा ओके ओके हे लिहून घ्या, हे तुमच्या बुकमध्ये दिलेले आहेत. हे बघा, हां आता बघा, पहिलं तर माहीत पाहिजे की व्होल्ट मीटर कसा लावतात. समजा इथे बल्ब लावलेला आहे, पेटलेला आहे. या बल्बचं व्होल्टेज काढायचं असेल, या बल्बचं तुम्हाला व्होल्टेज काढायचं असेल तर व्होल्टेज कधी सेम असतं, पॅरललमध्ये व्होल्टेज सेम असतं. मग तुम्हाला मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर पॅरललमध्ये लावायला लागणार, याच्या पॅरलल, कारण दोघांचं व्होल्टेज सेम असणार. त्याच्यामुळे मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर तुम्हाला असा लावावा लागणार. जर पॅरलल जॉईन केलं तर दोघांचं व्होल्टेज सेम दाखवणार. पण प्रॉब्लेम असा आहे, इथून करंट पास केलात, आय करंट पास केलात, इथून जाणारा करंट, आता गॅल्व्हनोमीटर छोटा करंट मेजर करतो. मग यांनी छोटा करंट मेजर केला तर V IR. तर करंट छोटा असेल तर व्होल्टेज पण छोटा येणार. मग व्होल्टेज छोटा असेल तर व्होल्ट मीटर कसा काय झाला, व्होल्ट मीटर तर मोठा व्होल्टेज मेजर करतो. मग याची व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी कशी वाढवणार, कारण ह्याचा रेजिस्टन्स पण कमी असतो. म्हणून याचं व्होल्टेज वाढवण्यासाठी याला सिरीजमध्ये एक हाय रेजिस्टन्स लावायचा. थांबा, जाऊ नका, याचा फायदा काय बघा. हाय रेजिस्टन्स म्हणजे X, हाय रेजिस्टन्स काय फायदा होतो हे बघा. रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढली, मल्टिप्लिकेशन वाढलं की व्होल्टेज मेजरिंग कॅपॅसिटी सुद्धा वाढणार. म्हणून हाय रेजिस्टन्स. पण तो याला सिरीजमध्ये लावायचं. याचं व्होल्टेज मेजर करायचं, हा पॅरलमध्ये बरोबर आहे. पण इथून करंट जाताना व्होल्टेज वाढवायचं असेल तर ह्याला सिरीजमध्ये लावायला लागणार. ओके, आता बघा, याच्यातून आय करंट गेला, इथून IG करंट, याच्यातून या ब्रँचमधून पण IG करंट मेजर झाला. ओके, आता हे दोघं आहेत सिरीजमध्ये. याचं व्होल्टेज आणि याचं व्होल्टेज दोघांचे होणार ॲडिशन. आता बघा, टोटल व्होल्टेज इज इक्वल टू V1 प्लस V2. V1 IR, आय आहे IG, आणि याचा रेजिस्टन्स आहे G, प्लस V2, याच्यातून तोच करंट, सेम करंट पुढे पास होतोय IG, याचं रेजिस्टन्स आहे X. याच्याने तुम्ही मोठं व्होल्टेज मोजू शकता. दोघांची ॲडिशन केली की व्होल्टेज आपण इझिली फाइंड आउट करू शकतो. पण तुम्हाला क्वेश्चन विचारला की कितीचा रेजिस्टन्स लावणार, याच्यामध्ये किती ओहमचा रेजिस्टन्स लावणार की एवढा करंट तुम्हाला मेजर करायचं. मग काय करायचं, सगळ्या टर्म इकडे शिफ्ट करायचं. पहिला, याच्यातून IG कॉमन काढा. IG कॉमन काढला, G प्लस X आला. X म्हणजे हाय रेजिस्टन्स. IGला इकडे आणून डिवाइड करा, IGला इकडून डिवाइड केलं इज इक्वल टू G प्लस X आला. Gला इकडे येऊन मायनस करा. सिम्पल मॅथ्स आहे हे, याच्यामध्ये कुठलंही रॉकेट सायन्स नाही आहे.
पण हे तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायची अजिबात गरज नाही आहे. हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. न्यूमरिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हा पाठ करा, पुढे काय आपल्याला तयार करू शकतो. जर व्होल्टेज हाय व्होल्टेज मेजर करायचे असेल तर मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर सोबत एक हाय मोठा रेजिस्टन्स त्याच्यासोबत लावा, ॲटोमॅटिक व्होल्टेज तो मेजर करणार. थोडं मॅथ्स यूज करायला लागतं. ओके, आता पुढचं जे लेक्चर आहे ते तर अजिबात मिस करू नका. तर सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की याच्यावरती न्यूमरिकल अजिबात मिस करू नका, अजिबात मिस करू नका. जेव्हा न्यूमरिकल शिकाल, याच्यावरचे मॅथ्स प्रॉब्लेम शिकाल, त्यावेळी ह्या दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला 100% क्लिअर होईल. हे लिहून देतो तुम्हाला. त्याच्यामुळे पुढची व्हिडिओ अजिबात मिस करू नका. या टॉपिकची शेवटची व्हिडिओ आहे. ओके, चला, ऑल राईट, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि डेरिव्हेशन शिका.